अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा शिवसेनेची मोठी आघाडी ही रत्नागिरीत आहे। 8 जागी शिवसेना आघाडी घेतलेली आहे। अलिबाग शहापूर गटातनं राष्ट्रवादीचे अमित नाईक यांनी विजय साजरा केलेला आहे। राष्ट्रवादीचे रायगडमध्ये आतापर्यंत 3 उमेदवार विजयी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे कोकणातला पण त्यांचा विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यात थोडंसं वेगळं चित्र दिसतंय। म्हणजे इकडे जर नेक अँड नेक फाईट असेल रायगडमध्ये तर तिकडे रत्नागिरीमध्ये शिवसेना मोठी आघाडी घेताना दिसते। तिकडे सिंधुदुर्गमध्ये आणखी वेगळं चित्र दिसेल। लातूरमधली ही दृश्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी एव्हाना जल्लोष आनंदोत्सव सुरू केले। कारण जिल्हा परिषदेमध्ये कलांच्या बाबतीत काँग्रेसची आघाडी ही मोठी आहे भाजपच्या आणि शिवसेनेच्या तुलनेमध्ये। पण लातूरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मनसेचे एक उमेदवार विजयी झालेले आहेत लातूरमधनं आणि मनसेसाठी मोठी गोष्ट म्हणावी लागेल। आणि स्थानिक गणितांप्रमाणे किंवा निवडणुकांप्रमाणे सेलिब्रेशनची पद्धत सुद्धा बदलत जाते। गुलाल खूप कॉमन आहे, पण जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकल्या जातात तेव्हा ढोलताशे वाजतात, बँड पथक असतं आणि त्या टिपिकल गावचं सेलिब्रेशन आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पाहायला मिळतं आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते लातूरमधले की ज्यांनी आधीच विजयी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। भाजप 65 ठिकाणी आघाडी आपली टिकवून आहे। सर्वाधिक आघाडी आता कलांच्या बाबतीत ही भाजपची आहे। त्याखालोखाल एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 37 जागांवरती दोघांची आघाडी आहे। तर काँग्रेस 16 आणि ठाकरे सेना 14, शरद पवारांची राष्ट्रवादी केवळ 2 जागी आघाडी घेऊ शकलेली आहे। तर इतर 12 जागी आघाडीवरती आहेत। त्यातला एक निकाल हा मनसेच्या बाजूने सुद्धा आहे। त्यामुळे 189 कल सध्याच्या घडीला समोर आले। धाराशिवमधनं पारा गटातनं राष्ट्रवादीच्या संध्या मुरकुटे 11 मतांनी आघाडीवर आहेत। तर तिकडे म्हसळा पाभरेमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकलेले आहेत। रत्नागिरीमध्ये जसं आपण म्हणतोय शिवसेनेने एक मोठी आघाडी घेतली 10 पैकी 8 ठिकाणी। तर शहापूर गटातनं अलिबागमध्ये राष्ट्रवादीचे अमित नाईक जिंकले। एकूणच जिल्हावाईज चित्र बघितलं तर इकडे 65 पैकी 8 ठिकाणचे कल भाजप 5, शिवसेना 1, राष्ट्रवादी 2। सांगलीमध्ये भाजप 8, शिवसेना 5, राष्ट्रवादी 3, काँग्रेस आणि ठाकरे सेना प्रत्येकी 1-1। आणि म्हसळा पाभरे आणि त्यासोबतच अन्य ठिकाणचे अपडेट तर येतातच आहेत। 190 म्हणजे आता 200च्या आसपास थोड्याच वेळात आपल्याला कल समोर येतील। 67 ठिकाणी त्यात जवळपास भाजप आघाडीवर, शिवसेना 38, राष्ट्रवादी 40। त्यामुळे शिवसेनेला आता 2 जागांनी राष्ट्रवादीने पिछाडीवर टाकले। काँग्रेस 16, ठाकरे सेना 14, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 3, इतर 12। त्यामुळे सध्याच्या घडीची ही आगेकूच अर्थातच भाजपचीच बघायला मिळते। खरसुंडीमध्ये शिवसेनेचे उमेदवार जिंकलेले आहेत। सांगली जिल्हा परिषद खरसुंडी जयदीप भोसले यांचा विजय। खरसुंडीमधली ही पहिली अपडेट सांगलीमधली। आणि अश्विन, एक गोष्ट आपल्याला अधोरेखित करावी लागेल की मोठ्या प्रचार सभा कुठेच झाल्या नाहीत। प्रचाराचा जो जोर असतो जिल्हा परिषद किंवा कोणत्याही निवडणुकांसाठी तो जोर आपल्याला जाणवला नाही। अर्थातच त्याला कारण होतं अजित पवारांच्या दुःखद निधनाचं। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रचारामधनं माघार घेतली। त्यांनी सगळ्या सभा रद्द केल्या। त्यामुळे एक प्रकारे प्रचार न होता किंवा डोर टू डोर प्रचारावरती भर देत साधेपणानं प्रचार करत लढवल्या गेलेल्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत। आतापर्यंत लालपरीतनं कोण सुसाट निघाले ग्रामीण भागात? भाजप 67, शिंदेंची शिवसेना 38, दादांची राष्ट्रवादी 40, त्याखालोखाल आहे काँग्रेस 16, उद्धव ठाकरेंची शिवसेना 14, शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवरती पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे। तर इतर 12 जागांवरती एकतर आघाडीवर आहेत किंवा त्यांनी विजय मिळवलेला आहे। जवळपास 190 जागांचे कल आपल्या हाती आलेत। 193 जागांचे कल आलेत। 731 जागा आहेत। तर पंचायत समिती 125 पंचायत समित्यांमध्ये 1462 जागा आहेत। रत्नागिरीमध्ये शिवसेनेची घोडदौड पाहायला मिळते, पण रत्नागिरीच्या अगदी बाजूलाच लागून जे 2 जिल्हे आहेत त्याचा उल्लेख तू केलास। रायगडमध्ये चित्र वेगळे आहे, कारण रायगडमध्ये काटेकी टक्कर आहे 3ही पक्षांमध्ये। जर का आपण सिंधुदुर्गात आलो तर सिंधुदुर्गामध्ये आपल्याला भाजप पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळते। पुण्यात काय होते? राष्ट्रवादी 10 आणि शिवसेनेनं 3 जागे आघाडी घेतली आहे। दिलीप वळसे पाटलांचे पुतणे विवेक पाटील 809 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। अलिबागच्या शहापूर गटातनं अमित नाईक यांनी विजय मिळवला राष्ट्रवादीच्या। संत दामाजीनगर गटातनं मंगळवेढ्यामधनं आणखी एक विजय भाजप उमेदवार यांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते। खारेपाटणमध्ये शिवसेनेचे गुरुप्रसाद शिंदे हे विजयी झालेले आहेत। कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं मुसंडी मारली आहे। 10 ठिकाणी काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे आणि शिवसेनेला एक मोठा विजय खारेपाटणमध्ये मिळतोय सिंधुदुर्गातनं। आणि 201 जागांचे कल हाती आले, ज्यामध्ये सर्वाधिक जागांवरती आत्ता आघाडी आहे ती भाजपची। तर भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले 500हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत। रायगडमध्ये आतापर्यंत राष्ट्रवादीने 3 जागा जिंकल्या आहेत।
कलांचा विचार केला तर द्विशतक पार झालेले आहे आता कलांमध्ये. भाजप 70 म्हणजे भाजप आता शतकाच्या दिशेने निघालेला आहे. शिवसेना 38, राष्ट्रवादी 43, काँग्रेस 21, ठाकरे सेना 14, इतर 12 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 3 अशी सध्याची स्थिती आहे. रायगडमध्ये महाडमध्ये विकास गोगावले 530 मतांनी आघाडीवर, तर शहापूर गटातनं राष्ट्रवादीचे अमित नाईक जिंकलेले आहेत. अलिबाग मधली ही अपडेट. त्यासोबतच धाराशिव पारा गटातनं राष्ट्रवादीच्या संध्या मुरकुटे आघाडीवर आहेत. तर झरी गटात परभणीमध्येच भाजपचे दिलीप देशमुख हे जवळपास जिंकण्याच्या स्थितीत आहेत, विजयाच्या उंबरठ्यावर आहेत ते. परभणीमधली ही अपडेट आहे. तर सिंधुदुर्गच्या खारेपाटणमध्ये शिवसेनेचे उमेदवार जिंकलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातलं हे सगळं चित्र आपल्याला ही दृश्य तिकडे दिसत असतात वारंवार. त्याच माध्यमातून आपण एक आकडेवारी बघायचा प्रयत्न करूया. भाजप 70, शिवसेना 38, राष्ट्रवादी 43, काँग्रेस 21, ठाकरे सेना 14, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 3, इतर 12. 731 पैकी 201 कल सध्या आपल्या समोर आहेत, ज्याच्यामध्ये अर्थातच आघाडी सध्याच्या घडीला दिसते ती भाजपची. भाजप सर्वात मोठा पक्ष कलांच्या बाबतीत आहे. त्याखालोखाल दुसरा पक्ष आहे अजित पवारांची राष्ट्रवादी. शिवसेना 38 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेस चौथ्या जागी 21 जागांसह, ठाकरेंची शिवसेना 14 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागा आणि इतर 12 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. लातूरमध्ये भाजपची जोरदार कामगिरी. 7 जागांवर भाजपनं आपली आघाडी टिकवून ठेवलेली आहे. 8 जागांवरती भाजपनं आपली आघाडी टिकवून ठेवली, पण त्याखालोखाल काँग्रेस सुद्धा आहे 7 जागांसह. रेणापूरचा एक निकाल हाती आलेला होता जो आपण बघणार आहोत, पण काँग्रेस कोल्हापूरमध्ये सुद्धा मुसंडी मारतीये 10 जागांच्या आघाडीसह. महाडमध्ये विकास गोगावले हे जवळपास 530 मतांनी आघाडीवर आहेत. आणि मगाशीचे दृश्य जल्लोषाची लातूरमधली, काँग्रेसच्या वतीनं हा जल्लोष साजरा केला जातोय. खरं, कारण लातूर असेल किंवा कोल्हापूर असेल दोन्ही ठिकाणी आपण बघितलं की काँग्रेसच्या बऱ्यापैकी ठिकाणी आघाडी आहे त्यांची. त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स पाहता त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता जल्लोष सुरू केलाय. आनंदोत्सव, ताशे वाजतायत आणि त्यासोबतच आनंदोत्सव एकमेकांशी बोलून एकमेकांना शुभेच्छा देऊन अभिनंदन करून केला जातोय. निकालाची सध्याची आकडेवारी कलांची आपल्या समोर आहे. 70 ठिकाणी भाजप, 38 शिवसेना, त्यासोबतच 43 राष्ट्रवादी. कलांचा विचार केला तर किंवा निकालाचा पुढे आहेत. काँग्रेस 21 जागी पुढे आहे. त्यासोबतच ठाकरेंची शिवसेना 14 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र सध्याचं. शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी 3 ठिकाणी आघाडीवर, तर इतरांच्या खात्यात सध्याच्या घडीला 12 ठिकाणची आघाडी. 831 एकूण जागांचा विचार केला तर सध्याचे कल समोर आलेले आहेत, ज्याच्यामध्ये भाजपच्या खात्यात 70 इतकी आघाडी. 200 पार कल झालेले आहेत. परभणीत टाकळी कुंभकर्ण गटातनं प्रतीक्षा जयस्वाल या जिंकतायत. तर रायगडमध्ये महाडमध्ये विकास गोगावले 530 मतांनी आघाडीवर, प्रतीक्षा जयस्वाल विजयाच्या उंबरठ्यावर. परभणीमधली अपडेट. आणि रायगड जिल्हा परिषद पाभरे गटातनं राष्ट्रवादीचे अनिल बसवत हे जिंकलेले आहेत. तर काँग्रेसने कोल्हापूरमध्ये 10 ठिकाणी आणि राष्ट्रवादीने 8 ठिकाणी आघाडी घेतली आहे. आणि कलांच्या बाबतीत द्विशतक जवळपास ओलांडलेलं आहे. बार्शी उपळाई ठोंगे गटात भाजपचे उमेदवार दीपक वैद्य यांचा विजय झालाय. बार्शीमधला, सोलापूरमधला हा दुसरा निकाल म्हणावा लागेल. पहिला निकाल हा माढ्यातनं आलेला होता, जिथे राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालेलं होतं. तर सोलापूरच्या बार्शी उपळाई ठोंगे गटातनं भाजपचे दीपक वैद्य हे विजय साजरा करतायत. 70 जागी भाजप आघाडीवरती आहे. त्याच पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची 43 जागांवरती आपली आघाडी टिकवून आहे. हा जल्लोष आपण लातूरमधला पाहतोय, कारण लातूरमध्ये काँग्रेसनं चांगली आघाडी घेतलेली आहे आणि लातूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा एक चुरशीचा सामना पाहायला मिळालेला होता. ही जिल्हा परिषद गेल्या वेळेला भाजपनं काँग्रेसकडनं खेचून आणलेली होती. त्यामुळे ते सत्ता पुनर्स्थापित करण्यासाठी अर्थातच काँग्रेसनं सर्व शक्ती पणाला लावलेली आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण जागा 731 आहेत, त्यापैकी 202 जागांचे कल हाती आलेत, ज्यापैकी 70 जागांवरती भाजपची आघाडी, 38 जागांवरती शिंदेच्या शिवसेनेची. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे. 43 जागांसह काँग्रेस 21 जागा, ठाकरेंची शिवसेना 14, शरद पवारांची राष्ट्रवादी 3 आणि इतर 12 अशी आघाडी किंवा असे कल निकालांच्या बाबतीमध्ये आपल्याला राज्यभरातले पाहायला मिळत आहेत. रत्नागिरीचा विचार केला तर शिवसेनेनं 8 जागांवरती आघाडी घेतली आहे. सिंधुदुर्गात भाजप 12 जागांवरची आपली आघाडी टिकवून आहे. छत्रपती संभाजीनगरात भाजपनं 6 जागांवरती आघाडी घेतली आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीनं 10 जागांवर आघाडी घेतली तर भाजपनं 6, शिवसेनेची आघाडी ही 3 जागांची आहे. साताऱ्यामध्ये भाजप 5 जागांवरती आघाडीवर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस 2 तर शिवसेना 1. लातूरमध्ये भाजपची आघाडी 8 जागांची आहे तर काँग्रेसची 7 जागांची. राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा तर शरद पवारांची राष्ट्रवादी लातूरमध्ये 2 जागांवरती आघाडीवर आहे. रायगडमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी तिघांमध्ये अगदी नेक टू नेक फाईट आपल्याला पाहायला मिळते. भाजप
रत्नागिरीचा विचार केला तर फारशी चमकदार कामगिरी दाखवू शकलेला नाहीये. छत्रपती संभाजीनगरामध्ये शिवसेना 3 आणि भाजप 6, तर राष्ट्रवादी काँग्रेस 4 आणि ठाकरेंची शिवसेना ही 5 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र सध्या आपल्याला दिसतंय. 200 पार गेलेले आहेत कल आणि त्याच्यामुळे अर्थातच तिकडे आघाडी भाजपने टिकवून ठेवली आहे. मोठी आघाडी आहे. भाजप आणि इतर म्हणजे दुसऱ्या नंबरचा पक्ष सध्याच्या घडीला आहे राष्ट्रवादी, त्यांच्या खात्यात 43 कल गेलेले आहेत आणि त्यामुळे जवळपास विचार केला तर 20 ते 25 पेक्षा जास्त हा फरक आहे सध्याच्या घडीला. सिंधुदुर्गातले देखील कल आपल्या समोर येतात. सोलापुरात बार्शी उपळाई ठोंगे गटातनं भाजप उमेदवार दीपक वैद्य जिंकलेत, तर ठोंगे गटातून भाजपचे उमेदवार मीनाक्षी रोंगे जिंकल्यात. पुरंदर दिवे कराडे गटातनं राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे या जिंकलेल्या आहेत. सांगली पलूस कुंडल गणातून काँग्रेसच्या हेमा पवार 1831 मतांनी विजयी झाल्यात. तर सोलापूरमध्ये उपळाई ठोंगे गणातनं भाजपचे उमेदवार मीनाक्षी रोंगे जिंकलेले आहेत. त्यामुळे आता वैयक्तिक निकाल देखील समोर येत आहेत. पुरंदरमध्ये राष्ट्रवादी बाजी मारताना दिसते, तर सांगली पलूस कुंडल गणातनं काँग्रेसने एक विजय मिळवला हेमा पवारांच्या माध्यमातून. तेव्हा सोलापूर असेल तेव्हा अन्य ठिकाणी असतील, आता वैयक्तिक निकाल देखील वेगवेगळ्या गटातनं समोर येत आहेत. सोलापूर जिल्हा परिषद आमदार सचिन कल्याण शेट्टींचा भाऊ जिंकलाय. सोलापूर जिल्हा परिषदेतला हा निकाल आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या भावाने मिळवलेला विजय. तर तिकडे संभाजीनगरमध्ये भाजप 6, शिवसेना 3, राष्ट्रवादी 4, ठाकरे सेना 5, 18 कल समोर आहेत 63 पैकी. परभणीत भाजप 2, शिवसेना 2, राष्ट्रवादी 6, काँग्रेस 3, ठाकरे सेना 4 अशी ही सध्याची आकडेवारी. सोलापूर जिल्हा परिषद आमदार सचिन कल्याण शेट्टींचा भाऊ हा जिंकताना पाहायला मिळतोय आणि एकूण 205 कल सध्या समोर आहेत. भाजप 70, शिवसेना 38, राष्ट्रवादी 43, काँग्रेस 22, ठाकरे सेना 14, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 5, इतर 13 अशी सध्याची स्थिती. 205 कल आपल्या हाती आहेत, ज्याच्यामध्ये 70 ही आकडेवारी आहे भाजपकडे. आणि कोल्हापूरमध्ये 10 जागांवरती भाजपनं आघाडी घेतलेली आहे. आणि आतापर्यंतचे जे अश्विन निकाल किंवा कल आपण पाहतोय त्यामध्ये नेत्यांचे जे नातेवाईक आहेत, मुलगा असो, पत्नी असो, त्याचबरोबर इतर मंडळी असोत, तर यांची एक प्रकारे आपल्याला आघाडी किंवा त्यांच्या विजयाचा ट्रेंड आपल्याला सध्या पाहायला मिळतो आहे. सिंधुदुर्गमध्ये काय होतंय हे जाणून घेण्यापूर्वी सोलापूरच्या बार्शीमध्ये ठोंगे गटातनं भाजपचे उमेदवार मीनाक्षी रोंगे यांनी विजय मिळवलेला आहे. 205 जागांचे कल आपल्या हाती आलेत. पुरंदरमध्ये राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे यांनी सुद्धा विजय साजरा केलेला आहे. काँग्रेसच्या हेमा पवार सांगलीमधनं विजयी झालेल्या आहेत, तर धाराशिवच्या परंडा गटातनं शेळगावच्या आणखी एक विजय आपल्याला पाहायला मिळतोय. जयकुमार गोरेंचे बंधू अरुण गोरे हे मात्र माणमधनं पिछाडीवर असल्याचं सध्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे आता वैयक्तिक कल आणि निकाल देखील समोर येतात. अनेक निकाल आता ज्ञानादा समोर यायला लागलेले आहेत. सोलापूरमधला हा निकाल, पुरंदरमधला देखील निकाल समोर आलेला आहे. सिंधुदुर्ग भाजप 14 जागी, शिवसेना 3 जागी. त्यामुळे सिंधुदुर्गातला विचार केला तर भाजप पुढे आहे 14 जागी, शिवसेना 3 जागी. परत रत्नागिरीमध्ये मगाशी आपण बघितलेलं होतं शिवसेनेने मोठी आघाडी घेतली होती. मात्र सिंधुदुर्गात नेमकं उलट चित्र आहे. सिंधुदुर्गात भाजप 14 जागी आघाडीवर आहे, शिवसेना 3 जागी आघाडीवर आहे. आणि कोल्हापूरमध्ये काँग्रेसची आघाडी 10 जागांची आहे, तर भाजपची ती 6 जागांची आहे. छत्रपती संभाजीनगरात भाजप 6, शिवसेना 3, ठाकरेंची शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 4 असं एक इंटरेस्टिंग चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. रुपाली झेंडेंनी आपला विजय साजरा केलेला आहे. इकडे साताऱ्यामध्ये भाजपनं 5 जागी आघाडी घेतली, राष्ट्रवादीनं 2. सध्या कलांच्या बाबतीमध्ये क्रमांक 2चा पक्ष हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी हा पक्ष आहे. त्याखालोखाल अर्थातच शिंदेची शिवसेना सुद्धा आहे. भाजप 72 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष म्हणून सध्या आघाडीवर आहे. उदय सामंतांचे स्वीय सहाय्यक हे सुद्धा आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल आज लागत आहेत. 731 जागांपैकी जे कल आपल्या हाती आले त्यानुसार 72 जागी भाजप, 38 जागी शिंदेची शिवसेना, 43 जागी दादांची राष्ट्रवादी, 22 जागी काँग्रेस, 14 जागी ठाकरेंची शिवसेना, 5 जागी शरद पवारांची राष्ट्रवादी, तर इतर 13 जागी एक तर विजयी झालेले आहेत किंवा ते विजयाच्या उंबरठ्यावर आहेत, कलांच्या बाबतीत पुढे आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. पण खास करून आपल्याला अश्विन काँग्रेसचा लातूर आणि कोल्हापूरच्या बाबतीत विशेष उल्लेख करावा लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत, कारण लातूरमध्ये अर्थातच देशमुख कुटुंबांना विधानसभेच्या निवडणुकीत धक्का बसलेला होता, पण महापालिकेत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेस आपली ताकद प्रामुख्यानं दाखवतोय असं सध्याचं तरी चित्र दिसतंय. करमाळ्यामध्ये रश्मी बागल यांचा विजय झालाय, त्या भाजपच्या आहेत. तर पुणे जिल्हा परिषदेत 9 भाजप, 13 राष्ट्रवादी अशी सध्याची स्थिती. पुणे जिल्हा देखील फार महत्वाचा, कारण आपण बघितलं होतं